अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर शुभम सुर्वे यांनी पाठवला आहे। ही गोष्ट माझ्या वडिलांसोबत घडली होती। त्यांच्या एका मित्राचे लग्न ठरले होते, त्यामुळे वडिलांना आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपला लग्नाचे आमंत्रण होते। लग्न कोकणातल्या एका गावात होते आणि सगळ्यांनी जायचे नक्की केले होते। वडिलांनी एक क्रुझर गाडी बुक केली। लग्नाच्या दिवशी सकाळीच ते मुंबईहून निघाले आणि ठरलेल्या वेळेत लग्न समारंभात पोहोचले। लग्न अगदी मोठ्या धामधुमीत झाले। त्यांना जेवण उरकायला जरा उशीरच झाला। संध्याकाळी वरात निघणार होती आणि काही तासात घरी पोहोचणार होती। त्या मित्रांनी ठरवले की वरातीत मस्त एन्जॉय करून आपल्या मित्राला घरी सोडून मग परतीच्या प्रवासाला निघायचे। पण नेमकी एक वाईट गोष्ट घडली। मित्राच्या घराशेजारील एक वयोवृद्ध आजीबाई वारल्या। वरात निघणार होती, पण बातमी ऐकून निघाली नाही। बराच वेळ चर्चा झाली। संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधारही पडायला सुरुवात झाली। शेवटी निर्णय झाला, अशा परिस्थितीत वरात घेऊन जाणं बरे दिसणार नाही, म्हणून वरातीचा सगळा कार्यक्रम रद्द करण्यात आला। तसे यांनी मित्राचा निरोप घेऊन निघायचे ठरवले। जिथे हे सगळे मित्र राहिले होते तिथून सगळे आटोपून निघायला अपेक्षेपेक्षा जरा जास्तच उशीर झाला। पण उशिरा का होईना त्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला। गावातून बाहेर पडून त्यांनी काही किलोमीटरचे अंतर पार केले असेल। एव्हाना 11 वाजत आले होते। गावाचा परिसर असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती। अधूनमधून एखादे वाहन नजरेस पडायचे आणि पुन्हा रस्ता अगदी सामसूम व्हायचा। प्रवासात असताना अचानक ड्रायव्हर म्हणाला की गाडी पंक्चर झाली असे वाटते। त्यांच्यातल्या एकाने गाडी थांबवायला सांगितली। वडिलांनी घड्याळात वेळ पाहिली तर 12 वाजायला आले होते। गाडी थांबून तपासल्यावर कळले की गाडीचे मागचे एक टायर पंक्चर झाले। वडिलांनी गाडीत पाहिले, पण नेमकी स्टेपनीही नव्हती। ड्रायव्हरने पटकन जॅक लावून पंक्चर झालेले टायर काढले आणि म्हणाला, इथून पुढे काही अंतरावर एक गाव आहे, तिथे जाऊन कोणी पंक्चर काढून देते का ते बघतो। माझ्याबरोबर एकाने चला, म्हणजे मला सोबत होईल। तसे त्यांच्यातला एक मित्र तयार झाला आणि ते दोघे त्या गावाच्या दिशेने निघून गेले। बराच वेळ उलटून गेला, पण तो ड्रायव्हर आणि मित्र अजून काही आले नव्हते। वडिलांनी पुन्हा वेळ पाहिली तर 1:30 वाजायला काही मिनिटं बाकी होती। त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या मित्रांनी जोरदार दारूकाम केले होते, त्यामुळे ते गाडीत अगदी गाढ झोपले होते। बसून बसून कंटाळा आला म्हणून ते एकटेच गाडी बाहेर येऊन उभे राहिले आणि आजूबाजूचा परिसर निहाळू लागले। अगदी गडद अंधार पसरला होता। गाडीचा हेडलाईट चालूच होता। त्याच प्रकाशात रस्त्याजवळ असलेली काही झाडं दृष्टीस पडत होती। त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर फिरवली। परिसर अगदी निर्मनुष्य वाटत होता। नजर जाईल तिथपर्यंत कोणीही दिसत नव्हते। कोणतीही वस्ती नाही। त्यात रस्त्यावरून गेल्या 2 तासात एकही वाहन दिसले नव्हते। बराच वेळ वडील जागे राहून पंक्चर काढायला गेलेल्या ड्रायव्हरची आणि त्याच्या सोबतीला असलेल्या मित्राची वाट पाहत होते। वातावरणात गारवा कमालीचा वाढला होता। तितक्यात सगळे काही एकदम शांत झाले। अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याची झुळूकही एकाएकी थांबली। गाडीच्या हेडलाईटच्या पडणाऱ्या प्रकाशात समोरच्या एका झाडामागे कसलीशी हालचाल जाणवली। ते निरखून पाहू लागले। अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत नव्हते, पण ते झाड आंब्याचे असल्यासारखे भासत होते।
तितक्यात त्या झाडामागून एक सावली बाहेर आली. ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर भीतीने शहारे येऊ लागले. ती एका बाईची सावली वाटत होती. ती त्यांच्या कारजवळ चालत येऊ लागली. तसे तिचे रूप, तिचा पेहराव स्पष्ट दिसू लागला. अंगात हिरवी नऊवारी साडी, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा होता. शिवाय एका हातात परडी घेतली होती. केस लांबलचक मोकळे सोडलेले. वडिलांनी समोरचे दृश्य बघून इतर मित्रांना पटापट उठवले. त्यातले काही मित्र जरा वैतागतच उठले. वडिलांनी त्यांना बाहेर यायला सांगितले. तसे त्यातले 2 ते 3 जण बाहेर आले आणि समोरचे ते दृश्य पाहू लागले. ते पाहून त्यांची चढलेली एका क्षणात उतरली. त्यातला एक जण घाबरतच म्हणाला, "अरे कोण आहे ही? वाजलेत बघ किती. इतक्या रात्री ही अशी इथे काय करते?" त्यावर कोण काही बोलणार. तितक्यात जाणवले की ती जरा वेगातच त्यांच्या दिशेने चालत येते. सगळ्यात विचित्र आणि भयानक गोष्ट म्हणजे तिची उंची अगदी अतिसामान्य होत होती. 6 फूट, 7 फूट, 8 फूट. ते पाहून त्यांच्यातला एक हळूच पुटपुटला, "अरे काय प्रकार आहे हा?" ती बाई जवळ येऊन त्यांच्या गाडीभोवती फेऱ्या मारू लागली. सगळ्या मित्रांची तर भीतीने गाळण उडाली होती. चढलेली नशा तर कुठच्या कुठे निघून गेली. वडील मनातल्या मनात देवाचा धावा करू लागले. तिने 4 ते 5 फेऱ्या मारल्या असाव्यात आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. तसे ती हळूहळू चालत जात पुन्हा त्या झाडाकडे जाऊ लागली आणि एके क्षणी डोळ्यांदेखत दिसेनाशी झाली. वडील आणि त्यांचे मित्र धडधडत्या काळजाने तो प्रकार पाहत राहिले. कोणीही काहीच न बोलता गाडीत जाऊन बसले. पुढच्या तासाभरात ड्रायव्हर आणि मित्र आला. त्यांचा असा घाबरलेला अवतार बघून ड्रायव्हरने त्यांची विचारपूस केली. तेव्हा वडिलांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिचा असामान्य आकार, गाडी भोवतीच्या फेऱ्या वगैरे सगळे काही सविस्तर सांगितले. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, "हडळ होती ती. तिची वेळ संपली असणार म्हणून ती तुम्हाला काही करू शकली नाही बहुतेक." त्यांनी ड्रायव्हरला त्या भागातून लवकरात लवकर निघायची विनंती केली. पुढे काही दिवस वडील आणि त्यांचे ते मित्र आजारी पडले होते. रामचंद्र हा माझा आत्ते भाऊ. ही घटना त्याच्या सोबत घडली होती. साधारणतः 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामचंद्र एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावी फिरण्यासाठी आला होता. गावी आल्यावर त्याला वेळेचे भान राहत नसे. गावी आलो आहे आराम करण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी, हे त्याचे ब्रीदवाक्य. गावात त्याचे बरेच मित्र होते, पण यावेळी त्याने आपल्या एका मित्रालाही सोबत आणले होते. त्याच्या मित्राचे नाव होते नाथा. नाथा तसा अंगाने सडपातळ आणि भित्रा होता, तर रामा तब्येतीने मजबूत आणि धाडसी. चांगलीच 8 दिवसांची सुट्टी घेऊन दोघे आले होते. शेजारच्या गावी एक ढाबा होता. रामा गावी आला की 2-4 फेऱ्या तिथे व्हायच्या. यावेळी ही दोघे सुट्टीचा यथेच्छ आनंद घेत होते. त्यांना येऊन साधारणतः 4 दिवस झाले होते. त्या दिवशी दुपारी गावातील एका मित्राने त्याला सांगितले की त्यांच्या गावापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर एक नवीन ढाबा चालू झाला आहे. तिथे गावरान चिकन खूप छान मिळते. आपण उद्या गावातील सगळी मुलं तिकडे जाऊ. सकाळी निघू आणि दुपारी मस्त जेवण वगैरे करून संध्याकाळी अंधार पडायच्या आत गावात येऊ. तो रस्ता जरा विचित्र आहे, त्यामुळे लवकर घरी येऊ. इतके सांगून तो मित्र निघून गेला. रामाला ऐकल्यानंतर कधी जातोय असे झाले होते. त्यात गावातला फाफट पसारा घेऊन जाणे
त्याला टाळायचे होते. म्हणून उद्याची वाट न पाहता आज संध्याकाळीच निघायचे आणि रात्री त्या ढाब्यावर मस्त जेवण आणून घरी यायचे असा बेत पक्का केला. सोबत नाथा होताच. घरी कळवून संध्याकाळी तो लगेच नाथाला घेऊन निघाला. रस्ता खूपच खराब होता, त्यामुळे त्यांना पोहोचायला खूपच वेळ लागला. तिथे गेल्यावर त्या दोघांनी अगदी मनसोक्त जेवण करून घेतले. एव्हाना 9 वाजत आले होते. दोघे पुन्हा गावी येण्यासाठी निघाले. रस्ता अतिशय खराब असल्याने काही अंतर पार केल्यावर बाईकचे टायर अचानक पंक्चर झाले. ते 2 गावांच्या मधोमध असल्याने अजून काही किलोमीटर तरी एकही गॅरेज सापडणार नव्हते. म्हणून शेवटी गाडी ढकलत ते निघाले. साधारण अर्धा तास गाडी ढकलत पुढे आले होते. दोघेही भरपूर थकले होते. रस्त्यावर वाहनेही दिसेनाशी झाली होती. कधी एकदा वस्ती असलेला परिसर येतोय असे झाले होते. पुढच्या काही मिनिटात एक छोटे गॅरेज दिसले. त्याच्याकडे जाऊन पंक्चर वगैरे काढून घेतले. त्या गॅरेजवाल्याने त्यांना विचारले की या रस्त्याने कुठे निघाला आहात. तसे त्यांनी सांगितले की आम्ही अलीकडच्या गावात जेवायला आलो होतो आणि आता पुन्हा घरी चाललो आहोत. तसे तो म्हणाला की या रस्त्याने रात्री नाही गेलात तर बरे होईल. तसे रामाने हसतच म्हटले, काही नाही होतो. तसे तो गॅरेजवाला पुन्हा म्हणाला, तुम्हाला जायचे असेल तर खुशाल जा, पण रस्त्यात कुठे गाडी थांबवू नका. रामाने ठीक आहे म्हणत गाडी काढली. पण नाथा मात्र तो गॅरेजवाला असे का बोलला याच्या विचारात पडला. आता जवळपास 10 वाजत आले होते. गावाकडचा परिसर असल्यामुळे रस्त्याकडेला लाईट नव्हतेच. रात्रीच्या त्या गडद अंधारात ते गावाच्या दिशेने जाऊ लागले. रस्त्यावर बरेच खड्डे असल्याने रामाला गाडी जोरात घेता येत नव्हती. त्यामुळे अगदी हळू गाडी चालवत ते जात होते. काही अंतर पार केल्यानंतर वस्ती मागे पडली आणि ते पुन्हा एकदा निर्मनुष्य भागात शिरले. तितक्यात त्यांना रस्त्याकडेला कोणीतरी उभे दिसले. थोडे जवळ जाताच त्यांना जाणवले की एक म्हातारा माणूस उभा आहे. तो गाडी थांबवण्यासाठी हात करत होता. नाथाने त्याला हळूच खुणावले की गाडी थांबवू नकोस. त्या गॅरेजवाल्याने काय सांगितले होते आठवतंय ना. तसे तो हसतच म्हणाला, अरे काय नाथा तू त्या वेड्याचे ऐकतो. खरंच 1 नंबरचा फट्टू आहेस तू. त्याने त्या म्हाताऱ्याच्या अगदी जवळ जाऊन गाडी थांबवली. ते दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. 70 ओलांडली असावी. काळपट चेहरा, मळके कपडे, जणू फाटल्यागत भासत होते. पण अंधार असल्यामुळे त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. रामाने त्याला विचारले, बाबा कुठे जायचे आहे, सोडू का तुम्हाला. तसे तो माणूस म्हणाला, पुढं आंब्याची बाग आहे तिथं सोडा. ठीक आहे बाबा, बसा ना. म्हणतच रामाने गाडी पुन्हा चालू केली. आता गाडीवर ते तिघे बसले होते. रामा, नाथा आणि मागे तो म्हातारा. काही अंतर पुढे गेल्यावर नाथाने तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जाणवले की तो म्हातारा मान खाली घालून बसला आहे. नाथा अगोदरच भित्रा होता आणि हे रामाला चांगलेच माहीत होते. त्यामुळे आपण आता त्याला काही सांगायला गेलो तर आपल्याला पुन्हा वेड्यात काढेल, म्हणून तो काहीच बोलला नाही. पण नकळत पुन्हा त्याची नजर खाली गेली आणि त्या म्हाताऱ्याचे हात दिसले. त्याचे हात हळूहळू वाढत होते आणि बघता बघता गाडीच्याही पुढे पोहोचले. ते भयान दृश्य पाहून नाथा प्रचंड घाबरला. तो भीतीने थरथर कापू लागला आणि त्याच्या तोंडातून एक जोराची आरोळी निघाली. जसा नाथा ओरडला तसे त्या म्हाताऱ्याने नाथाच्या तोंडावर जोराचा प्रहार केला. रामा धाडसी होता, म्हणून न घाबरता त्याने गाडी थांबवली आणि मागे वळून पाहणार तितक्यात तो म्हातारा दिसेनासा झाला. नाथा वेदनेने प्रचंड भिवळत होता. तो म्हातारा नव्हता, ते एक पिशाच्च होतं. आता रामाही खूप घाबरला होता. त्याने देवाचे नाव घेत पुन्हा गाडी सुरू केली आणि गावाच्या दिशेने जायला निघाले.
काही अंतर पुढे आले आणि पुन्हा तोच म्हातारा त्यांना रस्त्याकडेला उभा दिसला. तसे रामाने नाथाला सांगितले, डोळे बंद कर आणि मला घट्ट पकडून बस. नाथाने वेदनेने विवळत त्याला मिठी मारली. रामाला पुन्हा त्याच्याकडे पाहायचे नव्हते, पण तरीही तिरक्या नजरेने त्याने पाहिले आणि त्याचं अवसानच गळून पडलं. ते पिशाच्च त्यांच्या दिशेने पुढे सरकत येत होतं. चालत नव्हतं, पण तरीही त्यांच्या जवळ येत होतं. मागे बसलेला नाथा भीतीने थरथर कापत होता. जबर मार लागल्याने त्याला नीट बोलता देखील येत नव्हते. गाडी जवळजवळ आता तासभर चालवून देखील रामाला आपले गाव किंवा वस्ती दिसत नव्हती. गाडीच्या प्रकाशात त्याला रस्त्याच्या कडेला एक छोटेसे देऊळ दिसले. तो क्षणाचाही विलंब न करता गाडी त्या देवळाच्या दिशेने घेऊन गेला. तिथला शेंदूर घेऊन स्वतःच्या आणि नाथाच्या कपाळाला लावला. तसा दोघांना थोडा धीर आला. दोघांनीही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही देवाचे नामस्मरण करू लागले. काही वेळाने 3-4 गाड्यांच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्यावर दिसू लागला. त्या मिट्ट काळोखात तो प्रकाश बघून दोघांना थोडा धीर आला. गाड्या जवळ आल्यावर कळले की गाडीवरील माणसेही त्यांच्या गावातलीच होती. बराच वेळ झाला तरी दोघे आले नाहीत, म्हणून गावातील रामाचे काका आणि इतर गावकरी त्यांना शोधायला आले होते. रामाच्या त्या मित्राने अंदाज लावला होता की ते दोघे त्याच गावी ढाब्यावर जेवायला गेले असावेत. दोघांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार काकाला आणि गावातील लोकांना सांगितला. काका सगळे एकच शांत होते आणि मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, तुम्ही खरंच वाचलात. तुमचे नशीब बलवत्तर होते. बऱ्याच वर्षांपूर्वी या रस्त्यावर एका अपघातामध्ये त्या म्हाताऱ्याचा इथे मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्याचा आत्मा या रस्त्यावर भटकतोय. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्यावर अगणित अपघात झालेत. शेजारील गावकरी या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास कधीच करत नाहीत आणि जो कोणी करतो तो प्रत्येक वेळी त्याचा सावट बनतो. ज्याने कोणी त्याला आपल्या गाडीवर बसवले त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्व हकीकत ऐकून रामा आणि नाथा प्रचंड घाबरले होते. नाथा अजूनही तसाच होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते, पण जीव वाचला म्हणून ते दोघे शांत होते. सर्वांनी मिळून देवाला नमन केले, शेंदूर कपाळाला लावला आणि गावाच्या दिशेने निघाले. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वेदांत सोलकर यांनी पाठवला आहे. मी एका ॲनिमेशन कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपासून कामाचा ताण जास्त झाल्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला. माझा मित्र झेवियर कामानिमित्त दुसऱ्या शहरात शिफ्ट झाला होता. तिथे तो एकटाच असायचा. त्यामुळे मी आणि माझ्या एका राज नावाच्या मित्राने त्याच्याकडे जायचे ठरवले, कारण त्याच वेळी राजने नुकतीच नवीन बाईक घेतली होती. त्यामुळे आमचा लॉंग राईडचा बेत ठरला. शुक्रवारी दुपारी आम्ही बाईक घेऊन प्रवासाला सुरुवात केली आणि रात्री साधारण 9:30च्या सुमारास त्याच्याकडे पोहोचलो. फ्रेश वगैरे झालो, जेवण आटोपले आणि मस्त गप्पा गोष्टी सुरू झाल्या. बऱ्याच दिवसांनी असे समोरासमोर असल्यामुळे आमची मजा मस्ती चालू होती. तितक्यात राजने विषय काढला की उद्याचा काय प्लॅन आहे. तसे झेवियर म्हणाला, आपण उद्या पहाटे ताम्हिणी घाटात जाऊ, मस्त बाईक राईड करू, एन्जॉय करू. मीही रोजच्या रुटीनला कंटाळलोय. या धकाधकीच्या जीवनात थोडं बाहेर निसर्गाच्या सानिध्यात राहू, म्हणजे अगदी फ्रेश वाटेल. ठरल्याप्रमाणे मी, राज आणि झेवियर तिघेही 2 बाईक घेऊन उजेडायच्या आत घराबाहेर पडलो. घाटातली ती रम्य सकाळ, हिरवागार परिसर आणि अंगाला स्पर्शून जाणारी थंडगार हवा मन सुखावून जात होती. खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही अधूनमधून काही स्पॉटला थांबून फोटोही काढले. तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही जवळच्या एका बीचवर जायचं ठरवलं. थंडीचा महिना असल्यामुळे बाईक चालवताना गारवा जाणवत होता.
सुमारे 3 वाजेपर्यंत आम्ही बीचवर पोहोचलो. तिथे संध्याकाळ होईपर्यंत खूप मजा मस्ती केली. निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेतला. आता मात्र अंधार पडू लागला होता. तसे झेवियर म्हणाला, चला रे, आता निघायला हवे आपल्याला. परतीचा प्रवास करायचा आहे. उगाच जास्त रात्र व्हायला नको. त्यावर राज म्हणाला, अरे काही नाही रे, आपण इथे एन्जॉय करायला आलो आहोत ना, मग एन्जॉय करू. जाऊ आरामात घरी. काय लगेच निघायची घाई करतोय. त्याचे बोलणे ऐकून आम्ही थोडा वेळ तिथेच थांबलो. साधारण 1.5-2 तासानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. हळूहळू थंडीचा जोरही वाढू लागला होता. बराच वेळ गाडी चालवत असल्याने आम्ही खूप थकून गेलो होतो आणि भूकही लागली होती. तेवढ्या झेवियरला रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला. तसे त्याने आम्हाला इशारा केला आणि आमच्या बाईकजवळ येत म्हणाला, अरे तो बघा समोर एक ढाबा दिसतोय, तिथे जेवण करू. मला माहिती आहे तुम्हालाही भूक लागली आहे ते. त्याने आमच्या मनातले अचूक ओळखले. दोन्ही बाईक त्या ढाब्याच्या दिशेने वळवल्या. जेवण आटोपेपर्यंत आम्हाला 10:30 वाजून गेले. पण अगदी मनसोक्त पोट भरून जेवलो आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो. काही वेळानंतर आम्ही एका फाट्याजवळ आलो. तसे झेवियरने गाडी थांबवली. तसं मी त्याला विचारलं, काय रे, काय झालं, इथे का थांबलास? त्यावर तो म्हणाला, आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ, या घाटातून नको. तसे मी जरा हसतच विचारलं, का बरं असं, हा रस्ता का नको? त्यावर तो जरा गंभीर होत म्हणाला, मी सांगतोय म्हणून. मी सांगतो त्या रस्त्याने जाऊ, तुम्हाला काही माहीत नाही इकडचं. त्याचे असे बोलणे ऐकून राज वैतागतच म्हणाला, अरे यार, आपण सकाळी याच घाटातून तर आलो, मग ओळखीच्या रस्त्याने गेलो तर लवकर घरी जाऊ. काय यार तू पण. मीही राजच्या म्हणण्याला होकार दिला आणि त्याचे न ऐकता आम्ही आलेल्या घाटाच्या रस्त्याने बाईक पुढे घेतली. पहाटे येताना घाट जेवढा निसर्गरम्य वाटत होता तसं आता मात्र काहीच दिसत नव्हतं. रात्रीचा गडद अंधार आणि आमच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश या व्यतिरिक्त आजूबाजूस काहीच नजरेस पडत नव्हतं. घाटाच्या सुरुवातीला आमच्यासोबत 3-4 वाहने होती, म्हणून त्या रस्त्यावर प्रवास करण्यास थोडा धीर मिळत होता. पण नंतर ती ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्यामुळे काही वेळाने फक्त आमच्या 2 बाईकच त्या रस्त्यावर होत्या. त्या निर्मनुष्य घाटात आमच्याशिवाय कोणीच दिसत नव्हतं. अगदी जीवघेणी भयान शांतता पसरली होती. झेवियरची बाईक पुढे, मी आणि राज त्याच्या मागे बाईक चालवत होतो. तितक्यात अचानक झेवियरने बाईक स्लो केली आणि आमच्या बाजूला आला. हेल्मेटची काच वर करून एका हाताने समोर इशारा करत काहीतरी बडबडू लागला. मला त्याचे बोलणे काही समजत नव्हते, पण मी जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा दिसले की तो अक्षरशः भीतीने घाबरून घामाने ओलाचिंब झालाय. मीही बाईकचा वेग कमी करत त्याला विचारू लागलो, काय रे, असं का वागतोयस, काय झालं? पण तो आमच्याकडे न पाहता समोर पाहून हातवारे करत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. तसे राज त्याला म्हणाला, झेवियर, बाईक रस्त्याकडे लागे. पण तो काहीच ऐकत नव्हता आणि बाईकचा वेगही कमी करत नव्हता. काही मिनिटं असेच चालू राहिले आणि नंतर एके क्षणी त्याने कचकन ब्रेक मारून बाईक थांबवली आणि समोर काळोखाने व्यापून टाकलेल्या निर्जन रस्त्याकडे अगदी टक लावून पाहू लागला. त्याला थांबलेले बघून आम्हीही शेवटी बाईक थांबवली. दोघही बाईकवरून उतरून त्याच्या जवळ गेलो आणि विचारू लागलो, काय झालं, समोर काय पाहतोय, आता तरी सांगशील का नीट? पण त्याचे आमच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तो आमच्या प्रश्नांना उत्तरच देत नव्हता. एक वेगळ्याच ग्लानीत निघून गेला होता तो. त्या भयान अंधारलेल्या घाटात आम्ही दोघं त्याला भानावर आणायचा प्रयत्न करत होतो. काही वेळ असाच निघून गेला. आता मात्र माझ्या मनात नको नको त्या शंका येऊ लागल्या. तेवढ्यात अचानक झेवियर जोरात ओरडला, ती मला बघतेय, ती मला घेऊन जाईल, मला घेऊन जाईल ती. मी दचकून त्याला विचारलं, कोण घेऊन जाईल, काय बोलतोयस तू? त्याला पुढे काही विचारणार तोच त्याने घाईघाईत बाईक सुरू केली आणि अतिशय वेगात निघून गेला. मी आणि राज एकमेकांकडे पाहू लागलो. नेमकं घडलेला प्रकार काय आहे काहीच कळत नव्हतं. याला अचानक काय झालं
आणि असा विचित्र काय वागतोय. त्यात तो इतका वेगात गेला की आम्हाला त्याची काळजी वाटू लागली. अशा घाटाच्या रस्त्याला वेडी वाकडी वळणं असतात. त्या थंडीच्या दवामुळे रस्ता ओलसर झाला होता. आम्हीही वेळ न घालवता आमच्या बाईकवर बसून त्याचा पाठलाग सुरू केला. पण तो इतक्या वेगाने गेला होता की आम्हाला दिसेनासा झाला. आता मात्र मी आणि राज दोघेच त्या रस्त्यावर होतो. नक्की काय झालं असेल, त्यानं असं काय पाहिलं असेल की इतके घाबरून तो निघून गेला. मनात बरेच प्रश्न होते, पण त्याहूनही विचित्र होते ते त्या घाटातले वातावरण. आजूबाजूचा भयान परिसर, गर्द झाडी, गडद अंधार आमच्या मनात वेगळी शंका निर्माण करत होता. आमची बाईक राज चालवत होता. काही अंतर पुढे गेल्यावर अचानक तोही बाईक चालवता चालवता स्लो झाला. मी त्याला लगेच विचारलं, काय झालं? त्यावर तो म्हणाला, अरे ती बाई सारखा रस्ता क्रॉस करते आपल्या बाईक समोरून. मी घाबरतच पुढे बघितलं, पण मला तिथे कोणीच दिसत नव्हतं. समोर होता तो फक्त मिट्ट काळोख आणि त्याला चिरत जाणारा आमच्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश. मी त्याला पुढे काही विचारणार इतक्यात माझं लक्ष बाईकच्या साईड मिररमध्ये गेलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. मागे रस्त्याच्या मधोमध एक बाई उभी दिसली. मी राजच्या खांद्यावर हात ठेवत त्याला भानावर आणले आणि म्हणालो, पटकन बाईक स्टार्ट कर आणि निघ इथून आणि मागे वळून पाहू नकोस. त्याने भानावर येत बाईक स्टार्ट करून वेगात घेतली. पण मी असे सांगितल्यामुळे त्याने मागे पाहायला साईड मिररमध्ये पाहिलेच. पण त्यानंतर त्याने गाडी अतिशय वेगात घेतली. आम्ही काय पाहिलं ते आम्हालाच कळत नव्हतं. जे काही होतं ते साधं नव्हतं एवढं मात्र नक्की. 1.5-2 किलोमीटरचा पल्ला पार केल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला. तिथे लोक असतील या विचाराने थोडा धीरही आला. आम्ही तिथे बाईक पार्क करून आत धावत आलो. पण आतले चित्र काही वेगळेच होते. बाहेरून नीट भासत असलेला ढाबा आतून मात्र विचित्र होता. संपूर्ण रिकामा. डाव्या बाजूला एक खोली होती आणि दार बंद होतं. कदाचित आत कोणी असेल हे पाहायला मी खोलीचा दरवाजा आत लोटला आणि समोरचं दृश्य पाहून काळीज भीतीने धडधडू लागलं. कारण आत तीच बाई जमिनीवर बसून आमच्याकडे पाहत होती. ते भयान दृश्य पाहून माझी तर वाचाच बंद झाली. राज मात्र जागीच उभा राहून अगदी सुन्न झाला होता. मी त्याला ओढतच बाहेर आणले आणि कसेबसे बाईकवर बसवले. मी बाईक वेगात घेतली. बरेच अंतर पार केल्यानंतर पुढे आम्हाला घाट समाप्त झाल्याचा बोर्ड दिसला. तसे थोडे हायसे वाटले, पण अजूनही वस्तीचा परिसर दिसत नव्हता. तिथून पुढे काही अंतरावर रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी दिसली. तिथे पाहतो तर काय, झेवियर बाईक लावून उभा होता. त्याला पाहून आम्ही लगेच बाईक टपरीजवळ थांबवली आणि धावत त्याच्या जवळ गेलो. प्रश्नांचा भडीमार सुरू केला. त्यावर त्यानेही त्याच बाईचं वर्णन सांगितलं जी आम्हाला सुद्धा दिसली होती. सुरू असलेली आमची चर्चा ऐकून टपरीवरच्या एका आजोबांनी आम्हाला येऊन विचारलं, काय रे पोरांनो, इतके घाबरले का आहात तुम्ही? काय झालं? त्यावर त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगितला. त्यावर ते आम्हाला सांगू लागले, पोरांनो, सुदैवाने वाचलात तुम्ही. त्या घाटात काही महिन्यांपूर्वी बाईकवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याचा अपघात झाला होता. त्यात एका बाईच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्याच रस्त्यावर तिचा जागीच मृत्यू झाला. बऱ्याच प्रवाशांकडून तिचा अनुभव ऐकलाय. देवाची कृपाच म्हणायची तुम्ही सुखरूप आलात. गरज नसेल तर पुन्हा असा रात्रीचा प्रवास करू नका. इतकं बोलून ते निघून गेले. तसे आम्ही पुढे जायला निघालो. पुढच्या काही तासात आम्ही रूमवर पोहोचलो. फ्रेश झालो, पण कोणीच काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. हा भयान अनुभव आयुष्यभर सगळ्यांच्या मनात राहील एवढं मात्र नक्की. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर नितीन हातागळे यांनी पाठवला आहे. हा अनुभव मागच्या वर्षीचा आहे. मी औरंगाबादला एका हॉटेलमध्ये शेफ आहे.
माझा भाऊ सुद्धा माझ्यासारखाच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे. त्या दिवशी ड्युटीवर असताना त्याचा फोन आला. तो म्हणाला की औरंगाबादवरून जवळपास 40 किलोमीटरवर एका मोठ्या कंपनीचे ओपनिंग आहे. त्यामध्ये मला कंपनीच्या कॅन्टीनची ऑफर आली आहे. मला फॅमिलीमुळे जमणार नाही, पण तुला जमत असेल तर बघ. पोस्ट आणि पगार दोन्ही मस्त देत आहेत, ट्राय करून बघ. त्याचे बोलणे ऐकून मी त्याला म्हणालो की ठीक आहे, विचार करून नक्की काय ते सांगतो. दुसऱ्या दिवशी मी त्या कंपनीमध्ये जायचे फायनल केले आणि माझ्या भावाला कळवले. पुढच्या आठवड्यात त्या कंपनीत गेलो. माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्टही झालो. त्यांनी लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगितले होते, पण इतक्या लवकर राहण्याची सोय झाली नाही. त्यामुळे मी जॉईन तर झालो, पण रोज 40 किलोमीटर जाऊन येऊन प्रवास व्हायचा. जॉबला जॉईन होऊन जवळपास 15 दिवस झाले आणि त्या दिवशी रात्री मला आमच्या मॅनेजर साहेबांचा फोन आला. ते म्हणाले की आपल्याकडे उद्या हॉटेलचे मालक आणि विदेशातून पार्टी येणार आहे. त्यांचे डिनर आपल्या कंपनीमध्येच होईल आणि मला याबाबत कसलीही तक्रार नकोय. मी ओके म्हणत फोन ठेवला. माझ्यासोबत असणाऱ्या कॅन्टीनच्या स्टाफला फोन करून कळवले. त्यांना उद्या सकाळी सगळी तयारी करायच्या सूचना दिल्या. मी सुद्धा सगळ्या सामानाची लिस्ट केली. मला संपूर्ण दिवस तयारी करायला मिळाला, त्यामुळे वेळेत सगळे नीट झाले. कसलीही घाई गडबड झाली नाही. रात्री 9च्या दरम्यान डिनर पार्टीला सुरुवात झाली. पार्टीमध्ये विदेशातून आलेले पाहुणे मंडळी, कंपनीचे सगळे मोठे साहेब आणि अधिकारी आले होते. सगळ्यांना जेवण आवडले. माझे मन भरून कौतुकही केले. जवळपास 11:30 पर्यंत सगळे आटोपले. आता फक्त आम्ही राहिलो होतो, म्हणजे कॅन्टीनचा स्टाफ. माझ्या स्टाफने माझी मुद्दामून खेचायला सुरुवात केली आणि सांगू लागले की नित्या, तुझ्या हातामध्ये एखाद्या सुगरण बाईलाही लाजवेल अशी चव आहे. मी मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करत होतो. आमचे सगळे आवरल्यावर त्यांनी ड्रिंकचा आग्रह करायला सुरुवात केली. मी नाही म्हणत होतो, पण त्यांनी माझे ऐकले नाही. मग काय, ड्रिंक्स करता करता इतका वेळ झाला की रात्रीचा 1 वाजून गेला. त्यानंतर सगळे जेवायला बसले, पण मला जेवायची अजिबात इच्छा नव्हती. मी त्यांना म्हणालो, चला यार, निघतो मी आता. मला अजून 1.5-2 तास प्रवास करून घरी जायचे आहे. त्यावर ते म्हणाले, इतक्या रात्री कुठे जातोय आता? आजची रात्र इथेच थांब. कंपनी मोठी असल्यामुळे तशी सगळी झोपायची वगैरे सोय होती, पण मला दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाचे काम होते, म्हणून मी त्यांना नाही म्हणालो आणि त्यांचा निरोप घेऊन निघू लागलो. तितक्यात एक जण म्हणाला, अरे तू आधीच खूप प्यायलायस आणि जेवलाही नाहीयेस. मी तुला पार्सल देतो, ते घेऊन जा आणि घरी जाऊन निवांत जेवण कर. मी त्याला नाही म्हणालो, पण तरीही त्याने पार्सल जबरदस्ती दिलेच. इतकेच नाही तर माझ्या बुलेटची चावी घेतली आणि ते पार्सल डिकीमध्ये ठेवून दिले. जवळपास 1:15ला मी तिथून घरी यायला निघालो. रोज प्रवास करायचो, त्यामुळे रस्ता तसा ओळखीचा झाला होता. पण इतक्या रात्री निघण्याचा योग पहिल्यांदाच आला होता. अशा वेळी कोणाची सोबत असली की प्रवास जाणवत नाही, पण मी एकटाच असल्यामुळे वेगळेच वाटत होते. एव्हाना वाहनांची वर्दळ अगदी कमी झाली होती. अधूनमधून एखादा मालवाहू ट्रक बाजूने आवाज करत पास व्हायचा आणि मग पुन्हा रस्ता एकदम सामसूम होऊन जायचा. निघून साधारणतः 15 किलोमीटर अंतर पार केले असेल. तेवढ्यात मला रस्त्याकडेला एक फॅमिली दिसली. नवरा, बायको आणि एक लहान मुलगा. ते माझ्या गाडीला हात करत होते. मला जरा आश्चर्यच वाटले. इतक्या रात्री हे लोक इथे काय करत असतील? कदाचित एकही वाहन मिळाले नसेल यांना. असेल बहुतेक, पण ही तिघे आहेत. यांना कसे घेऊन जाऊ माझ्या बुलेटवर? जाऊ दे, थांबून काही उपयोग नाही, असा विचार करत मी पुढे निघून गेलो.
पुन्हा विचार आला की काही वेळात कोणते तरी वाहन नक्की मिळेल यांना. पुढचे 5 किलोमीटरचे अंतर मी कापले असेल आणि बघतो तर काय, पुन्हा तीच फॅमिली रस्त्याकडेला उभी राहून माझ्या गाडीला हातवारे करत होती. माझी सगळी एका झटक्यात उतरून गेली. माझ्या लक्षात आले की हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. मी गाडीचा वेग वाढवला. साईड मिररमधून मागे पाहिले तर ते तसेच उभे राहून माझ्या गाडीला पाहत होते. फरक फक्त इतकाच होता की त्यांचे चेहरे त्या मिररमधून अतिशय विद्रूप दिसत होते. कपडे ठिकठिकाणी फाटल्यासारखे दिसत होते. मला असे जाणवले की ते एखाद्या अवजड वाहनाखाली येऊन चिरडले गेले आहेत. भीतीने माझ्या हातापायाला कंप सुटू लागला. मी गाडी अतिशय वेगात घेतली. 80-90 करत करत मी गाडीचा वेग वाढवतच चाललो होतो. तितक्यात माझी गाडी अचानक जड वाटू लागली. मी पुन्हा साईड मिररमध्ये पाहिले तर तो माणूस माझ्या गाडीवर बसला होता. मी विजेचा झटका लागल्यासारखा एका सुन्न अवस्थेत होतो. तिरक्या नजरेने मागे पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसले की तो माझ्या बुलेटची डिकी काढायचा, ती फोडायचा प्रयत्न करतोय. जोरजोरात हाताने त्यावर प्रहार करतोय, पण डिकी काही उघडत नव्हती. तसे त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि उलटा फिरला. त्याच्या पायाने तो डिकीला लाथा मारू लागला. ती फोडायचा, ती उघडायचा प्रयत्न करू लागला. आता मात्र गाडीवर नियंत्रण ठेवणे मला अशक्य होऊ लागले. माझा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी स्लिप होऊन मी जोरात रस्त्यावर आदळलो. वेगात असल्यामुळे मी गाडीपासून 25 ते 30 फूट दूर फेकला गेलो. मी नक्की कशावर पडलो हे कळले नाही, पण एका मोठ्या दगडावर होतो बहुतेक. इतक्या जोरात आपटल्यामुळे मला जबर मार लागला होता. मी जेमतेम उठून मागे गाडीकडे पाहिले आणि दिसले की तो माणूस अजूनही डिकी फोडायचा, किंबहुना ती उघडायचा प्रयत्न करतोय. हळूहळू ते दृश्य धुसर होऊ लागले आणि मी जागीच बेशुद्ध झालो. डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. शेजारी भाऊ, वहिनी आणि एक अनोळखी व्यक्ती उभा होता. मला शुद्ध येताच वहिनी काळजीपोटी सांगू लागल्या, भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगितले की रात्रीच्या वेळी असे पिऊन प्रवास करू नका. बरे झाले की या काकांनी तुम्हाला पाहिले आणि कसाबसा आम्हाला संपर्क केला. मी तेव्हा काहीच बोललो नाही, कारण मला वाटले की मी नशेत असल्यामुळे हा अपघात झाला. पण न राहून मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. तसे त्यांच्यासोबत उभा असलेला अनोळखी व्यक्ती बोलू लागला, अहो, मी तिथेच असतो. माझे शेत आहे. तिथे रोज सकाळी दूध घेऊन जातो मी. आज पहाटे तुम्ही दिसलात मला. तुम्ही खूप चांगले नशीब घेऊन आला आहात, कारण त्या रस्त्यावर अपघातात कोणी वाचत नाही. मी त्यांचे आभार मानत म्हणालो, थँक्यू काका, तुम्ही मला वाचवलेत. पण मला जे दिसले तो काय प्रकार आहे? तसे ते सांगू लागले, काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एक परप्रांतीय कुटुंब लॉकडाऊनमध्ये काही कामधंदा नसल्यामुळे त्यांच्या गावी जायला निघालं होतं. पण त्यांना कुठे जेवण वगैरे मिळाले नाही आणि त्यांच्या लहान मुलाने जीव सोडला. नंतर त्या दोघांनी एका धावत्या ट्रक खाली उडी मारून जीव दिला. तेव्हापासून त्या रस्त्यावर असे अनुभव बऱ्याच लोकांना येत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना प्रश्न केला, पण काका, मी कसा काय वाचलो यातून? तसे ते म्हणाले की तू ज्या जागेवर पडला होतास ते एक छोटे हनुमानाचे मंदिर होते. बहुतेक त्या मंदिराच्या पायरीवर जाऊन आदळलास तू. हे ऐकून भाऊ आणि वहिनी तर सुन्नच झाले. मी भावाला गाडीबद्दल विचारले तर कळले की त्याने गाडी आपल्या मित्राच्या गॅरेजवर दुरुस्तीसाठी दिली आहे. मी त्याला म्हणालो की त्याला फोन लावून दे, मला बोलायचे आहे त्याच्याशी. त्याने मला फोन लावून दिला. मी त्या मित्राला विचारले की गाडीच्या डिकीमध्ये काही आहे का, बघून सांग जरा. तसे त्याने गाडी तपासून पाहिली आणि म्हणाला, अरे भाऊ, डिकीचा पूर्ण चेंदामेंदा झालाय आणि त्यात काहीच नाहीये. म्हणजे घडलेला प्रकार भास नव्हता. तो माणूस डिकी फोडायचा प्रयत्न करत होता, कारण त्यात जेवण होतं, तेही मांसाहारी.
माझा भाऊ म्हणाला की काळजी करू नकोस. त्याने आणि वहिनीने जाऊन एका महाराजाला बोलावून मंदिरात पूजा वगैरे केली. मला गळ्यात बांधण्यासाठी एक दोरा आणून दिला. त्यानंतर मात्र असा भयानक अनुभव मला कधीच आला नाही. पण तरीही मी रात्रीचा प्रवास करणे शक्यतो टाळतो आणि कधी वाटले तर आहे तिथेच रात्रभर थांबतो. हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रुपाली कुलकर्णी यांनी पाठवला आहे. मी कोल्हापूरला राहते. अनुभव काही वर्षांपूर्वीचा, पण याच महिन्यातला आहे, 2 मार्चचा. आम्ही नेहमी घरचे मिळून अधूनमधून फॅमिली ट्रिप काढत असतो. वर्षातून काही वेळा तरी अशा ट्रिप होतातच. त्या वर्षीही आम्ही सगळे घरचे मिळून पन्हाळ्याला जायचा बेत आखला होता. अंतर काही लांब नव्हते, अवघ्या 1-1.5 तासांचा प्रवास. बरेच जण असल्यामुळे 4 व्हीलर आणि बाईक दोन्ही घेऊन आम्ही जाणार होतो, कारण सगळ्यांना 4 व्हीलरमध्ये बसता येणार नव्हते. आम्ही दुपारी 2च्या सुमारास घरून निघालो आणि साधारण तासाभरात तिथे पोहोचलो. खूप धमाल मजा मस्ती केली. संध्याकाळ झाली तरी सुद्धा तिथून निघायची कोणाची इच्छा नव्हती. त्यामुळेच की काय, पण आम्हाला निघायला खूप उशीर झाला. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सगळेजण जाऊन 4 व्हीलरमध्ये बसले. मी आणि माझी मावशी आम्ही बाईकवरून येणार होतो. मध्ये घाटाचा रस्ता लागणार होता, त्यामुळे थोडी कुणकुण लागून राहिली होती. पण घरचे सगळे 4 व्हीलरमधूनच येणार होते आणि सोबतच असणार होते, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही कारण नव्हते. मागच्या वर्षी आलेल्या मुसळधार पावसाने तो रस्ता बऱ्यापैकी खचला होता, त्यामुळे मग आम्ही मागच्या रस्त्याने आलो. तेव्हा रात्रीचे 9:30 झाले असतील. घाटाचा रस्ता होता, त्यात तो खचला होता, म्हणून बाईक अगदीच हळू चालवत होतो. आमच्या सोबत असलेली 4 व्हीलर बाईकपेक्षा साहजिकच वेगात असल्याने थोडी पुढे निघून गेली. घाटाची वळणे असल्यामुळे त्यांनाही दिसले नाही की आम्ही बरेच मागे राहिलो आहोत. अशाच एका वळणावर कडेला एक बाई उभी दिसली. तिच्याकडे पाहून वाटले की बहुतेक रस्ता चुकली आहे आणि जाण्यासाठी एखादी वाहन बघते. आम्ही बाईक थांबवून तिला विचारलं की कोण तुम्ही, इथे काय करत आहात? पण ती आमच्याकडे कोणतेही हावभाव न देता फक्त एकटक पाहत होती. ती एक पाऊल मागे टाकू लागली. आधीच ती अगदी कडेलाच उभी होती, अगदी 4 ते 5 पावलांवर. ती मागे जाते हे पाहून मी दचकले आणि तिला सांगितलं, अहो, आम्ही तुमची मदत करण्याच्या उद्देशाने बाईक थांबवलीये, घाबरू नका. पण ती मागे मागे जातच राहिली आणि बघता बघता तिने आमच्या डोळ्यांसमोर त्या दरीत उडी घेतली. आम्ही तो जीवघेणा प्रकार पाहून भीतीने थरथर कापू लागलो. मावशी मला जोरात ओरडली, गाडीवर बस. मीही धडधडत्या काळजाने गाडीवर जाऊन बसले. घाबरतच तिला विचारू लागले, मावशी, अगं काय पाहिलं आपण? त्या बाईने आपल्या डोळ्यांसमोर दरीत उडी घेतली. पण मावशी काहीच बोलली नाही. ते वळण ओलांडून पुढे आलो तसे जाणवू लागले की मागून बाईक खेचली जाते. मी मागे वळून पाहिले, पण कोणीही दिसत नव्हते. इतके काही चढण नव्हते तरी सुद्धा बाईक पुढे जात नव्हती. तितक्यात मागून बाईच्या आवाजातले एक वाक्य कानावर पडले, माझं बाळ मला परत द्या, नाही तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. काय घडतंय काही कळत नव्हतं. कोणीच दिसत नव्हतं, पण आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही दोघेही स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागलो. मी घाबरून बाईकचा वेग वाढवला, पण रस्ता इतका खराब होता की माझा बाईकवरचा ताबा सुटला आणि बाईक जोरात स्लिप झाली. तो अपघात इतका जबरदस्त होता की आम्ही दोघेही रस्त्यावर आपटून घासत गेलो आणि जागेवरच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर कळले की आम्ही घरी आहोत.
बराच वेळ आम्ही आलो नाही म्हणून आम्हाला शोधत आमच्या घरचे उलट मार्गे आले होते आणि त्या घाटात त्यांना आम्ही बेशुद्ध अवस्थेत सापडलो. आम्ही त्यांना घडलेला प्रकार काही सांगितला नाही, पण नंतर काही महिन्यांनी आम्ही पुन्हा तिथे गेलो तेव्हा आजूबाजूला विचारपूस केल्यावर कळले की एका व्यक्तीने त्याच्या बायकोला ती गर्भवती असताना दरीत ढकलून दिलं होतं. तेव्हापासून ती आपल्या बाळासाठी त्या भागात फिरते, गाड्यांचा पाठलाग करते. आम्ही बहुतेक चांगले नशीब घेऊन आलो होतो म्हणून तिच्या तावडीतून सुखरूप सुटलो. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर यश सोनवटकर यांनी पाठवला आहे. प्रसंग मार्च 2016चा आहे, जवळपास 7 वर्षांपूर्वीचा, जो माझ्या मामाच्या मित्रासोबत घडला होता. सुट्ट्या लागल्या की मी मामाकडे राहायला जायचो. त्या वर्षी ही परीक्षा संपली आणि मी त्याच्याकडे राहायला गेलो. त्याला आणि त्याच्या मित्रांना ट्रेकिंगची खूप आवड आहे, त्यामुळे ते दर महिन्याला कुठे ना कुठे ट्रेकिंगला जात असतात. एकदा ते ट्रेकिंगला गेले होते आणि तिथून परतत असताना असं काही घडलं जे खूप भयानक होतं. त्याचा ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांचा एक पूर्ण ग्रुप होता. ते आपापल्या 2 व्हीलर घेऊनच फिरायचे. असेच एकदा ट्रेकिंग करून घरी येत होते. वाटेत घाट लागणार होता. त्यांच्याकडे 3 बाईक होत्या आणि त्यावेळी फक्त 5 जण गेले होते. त्यांच्यातला एक राजेश नावाचा मित्र, ज्याला खूप मस्ती करायची सवय होती. त्याच्या या स्वभावामुळे त्याच्यासोबत कोणी बाईकवरही बसायचे नाही. त्या रात्रीही तो एकटाच बाईकवर होता. ते जेव्हा घरी यायला निघाले तेव्हा याची पुन्हा मस्ती सुरू झाली. बाईक वेडी वाकडी करत अतिशय जोरात, तर कधी हात सोडून चालवणं सुरू झालं. मामाने व त्याच्या मित्रांनी त्याला बजावून सांगितलं की घाटातली वळणे आहेत, नीट बाईक चालव, उगाच अनर्थ नको, त्यात रात्रीची वेळ आहे. पण तो यांचे ऐकणाऱ्यातला नव्हता. ते बोलायला लागले म्हणून त्यांना मागे टाकून हा सुसाट पुढे निघून गेला. मामाच्या मित्रांनी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण तो मात्र वेड्यासारख्या घाटाच्या वळणातून बाईक अगदी सुसाट नेत दिसेनासा झाला. बऱ्याच वेळानंतर जेव्हा मामा आणि त्याचे मित्र पुढे गेले तेव्हा तिकडचे दृश्य पाहून हादरून गेले. त्यांचा तो मित्र झाडाला आपटून जबर जखमी झाला होता. त्याच्या बाईकचे जवळजवळ 2 तुकडे झाले होते. त्यावरून झालेला अपघात किती भीषण होता याची प्रचिती येत होती. तो तर बराच रक्तस्राव होऊन कधीच बेशुद्ध झाला होता. त्याला जेमतेम उचलून त्यांनी दवाखान्यात नेलं. त्याच्यावर वेळेवर उपचार झाले म्हणून तो वाचू शकला, नाहीतर त्याचे काही खरे नव्हते. ती रात्र त्यांनी तिथेच दवाखान्यात जागून काढली. सकाळी शुद्धीत येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून सगळे सुन्न झाले. तो सांगू लागला, तुम्हाला मागे टाकून मी सुसाट वेगात पुढे जात होतो तेव्हा अचानक एक माणूस माझ्या बाईक सोबत अतिप्रचंड वेगात पळत होता. माझ्या बाईकचा वेग जवळपास ताशी 80 किलोमीटर होता आणि अगदी त्याच वेगात तो पळत होता. तो भयान प्रकार पाहून माझा बाईकवरचा ताबा सुटला आणि मी त्या झाडावर जाऊन जोरात आदळलो. त्या आघाताने मी जागीच बेशुद्ध पडलो. त्यापुढचे मला काहीच आठवत नाही. डोळे उघडले ते इथे बेडवर हॉस्पिटलमध्ये. हे सगळे सांगत असताना माझा मामा त्याच्या समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भय सगळं काही सांगून गेलं की त्याने जे काही पाहिलं ते खूप भयानक होतं. त्याचे बोलणे ऐकून ते सगळेच घाबरून गेले होते. त्याचे नशीब चांगले म्हणून सगळे मित्र वेळेत तिथे पोहोचले, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.